बघता बघता माझ्या चिमुकला झाला 12 दिवसाचा. मग 12 दिवसाचं झालं म्हणजे आपण त्याला पिल्लू, बाळ, बेबी असं तर नाही म्हणू शकत ना. मग माझ्या बाळाला नाव होतं. मग त्याच्यासाठी आम्ही काय करणार, तर मग यांच्या आता 12 दिवसांनी बारसा करावा लागेल. तर आम्ही त्याच्या नाव म्हणजे बाबांनी वगैरे मस्त राशी वगैरे बघितली आणि मग त्याचं नाव विचार करण्यात आलं. आणि त्याच्या आतूला असं वाटत होतं अयांश व्हायच्या आधी की मुलगीच होणार, म्हणून अयांशच्या आतूने मस्त मुलीचं नाव म्हणजे शोधून ठेवलेलं होतं. आम्ही पण काही काही नाव विचार केलं होतं, गुगलवर सर्च केलं, इथं तिथं सर्च केलं, तेव्हा कुठं आम्हाला माझ्या बाळाचं अयांश हा नाव मिळालेलं होतं. आणि त्याच्या राशीवर ते निघालेलं होतं. मग तेवरून कोणतं नाव ठेवणार, मग तेवरून ठेवलं तेजांश नाव. असे माझ्या बाळाचे 2 नाव ठेवण्यात आले, एक अयांश आणि एक तेजांश. तर तेजांश नाव हा राशीवरचा असल्यामुळे तो आम्ही कोणाला सांगू शकत नव्हतो, म्हणून तो गुपित ठेवला जातो. आणि एक डॉक्युमेंट्सवर, स्कूलमध्ये, इकडे तिकडे ठेवायसाठी अयांश हा नाव ठेवण्यात आला माझ्या बाळाचा. मग आजूबाजूच्या लोकांना, आम्ही काही लोकांना बोलवलं, 5-6 बायांना, कारण की एक चिमुकलं छोटूसा बाळ काही दिवसांच्याच असल्यामुळे जास्त आपण गर्दी करू शकत नाही. मस्त आमच्या मोठा हॉल होता, तिथे मोठ्या हॉलमध्ये मस्त डेकोरेशन केलं. हा मागे बोलून बघू शकतात, असं पॅक केलं होतं. मग वर निघालं होतं, गॅसवाला बोलून आहे, तिथं तेजांश म्हणून नाव लिहिलेलं होतं. थोडंफार मस्त छान डेकोरेशन केलं होतं. हे सगळी तयारी त्याच्या आतून केली होती आणि त्याच्या पप्पांनी केलेली होती. आम्ही दोघे खूप जास्त खुश होतो माझ्या बाळाला, कारण नाव मिळालेलं होतं. बघा असं बोलून काढलेलं होतं. त्यावेळेस हे खूप नवीन ट्रेंड होतं. आणि जास्त मोठं बारसं या कारणाने करण्यात नाही आला, कारण की मला पण आरामाची गरज आहे असं होतं. अयांशची आजी आजोबांनी मस्त छान फोटोशूट केलं. आतू बघा अयांशची मस्त छान होती. आणि तुम्हाला माझ्या बाळाचे नाव कसे वाटले हे प्लीज सांगा.